देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। आम्ही बुद्धिबळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा आणि अंध लोकांच्या विदर्भस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा या येत्या शनिवार आणि रविवारला घेत आहोत। आपण त्यालाही पण चांगली प्रसिद्धी द्या, यांचं उत्थापन करायचं तुमचं आमचं मिळून सर्वांचं हे कार्य आहे। आपल्याजवळ प्रेस नोट तशी आहे आणि प्रेस नोटच्याच याच्यातून माध्यमातून आपण काय जे विचारत असेल ते विचारू शकता। अन्यथा आमचे 300 ते 400 विद्यार्थी या स्पर्धांमधून भाग घेणार आहेत आणि हे सर्व बहुतांशी हे बाहेरगावचे आहेत आणि बाहेरगावचे असल्यामुळे आणि यांची रेसिडेन्शियल व्यवस्था या आमच्या संस्थांनाच करावं लागते आणि बाकी हे अत्यंत गरीब घरचे असल्यामुळे यांची पालक पैसा खर्च करू शकत नाहीत। त्याच्यामुळे हे सर्व या ज्या संस्था आहेत आमच्या राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेसारख्या अनेक संस्था आहेत, अनेक विद्यालय आहेत, तर या विद्यालयाचे जे पेरेंट बॉडी आहे त्या पेरेंट बॉडीचे जे संस्था आपलं पदाधिकारी वगैरे आहेत यांना सर्व त्या गोष्टी मॅनेज करावं लागतात आणि त्या आम्ही बऱ्याच वर्षापासून करून राहिलो। आम्हाला या क्षेत्रात जवळजवळ 50 वर्ष झाले अपंगाच्या क्षेत्रात, परंतु आमची ही शाळा जी आहे कर्णबधिर विद्यालय, या कर्णबधिर विद्यालयाला 35वे वर्ष हे आहे। 34 वर्ष आम्ही पूर्ण केले आहेत, 35 वर्ष आहे आणि 35व्या वर्षी या प्रकारचा आमचा उपक्रम आहे आणि गंगाधरराव फडणवीस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, नंतर कामगार नेता GM खोडे यांच्या प्रित्यर्थ आणि दिवाकरराव जोशी याचे शिक्षक आमदार होते आमचे। ह्या सर्व लोकांनी आम्हाला हस्ते परहस्ते अपंग क्षेत्राला, आम्हाला म्हणजे आमच्या संस्थेला नाही म्हणायचं आहे मी, अपंग क्षेत्राला यांनी बरीच भरीव मदत केलेली आहे आणि आमचे वेळोवेळी प्रश्न हे तेव्हापासून सोडले। आम्ही म्हणजे आपले आभार मानतो याच्यासाठी की त्यावेळेस आम्हाला उपोषणाचे पेंडंट लागावं लागत नाही। आता ती गोष्ट पत्रकार परिषद ज्या आपल्या या ठिकाणी आहे पत्रकार भवन, त्याच्यामुळे पत्रकार भवनामध्ये आम्ही येऊन थोडक्यात आपल्याला सांगत असतो आणि आपण याच्यापेक्षा काही डिटेल पाहायचं असेल किंवा काय हे करायचं असेल तर मी विनंती करेन आपल्याला की सोनेगाव तलावाजवळ राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेअंतर्गत कर्णबधिरांचं हे प्रकल्प हा आहे। जवळजवळ गरीब घरचे सर्वजवळ 70-80च्या जवळपास पोरं आहेत आणि पूर्ण आमचे विद्यार्थी विचारले 200-250च्या आमच्याच संस्थेचे ठिकठिकाणी, नागपूरला, अमरावतीला, चिखलदऱ्याला, दर्यापूरला अशा प्रकारचे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आहे आणि ते ॲक्टिव्हिटी मार्फत आम्ही या सर्व पोरांना शिक्षण प्रशिक्षण आणि सर्वांनी त्यांची उन्नती व्हावी म्हणून पुनर्वसनाचाही हा भाग हा आमच्याकडे असतो। धन्यवाद। काय स्पर्धांचं नियोजन केलं आहे? बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा। बुद्धिबळ हे कर्णबधिर आणि अंध दोघेही खेळू शकतात आणि मात्र कॅरम हे मूकबधिर खेळू शकतात। राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेचे विदर्भातून येतात स्पर्धक तिथे। आता आम्ही बरीच वाईड पब्लिसिटी केली आहे, आम्हाला आता हळूहळू अजून एंट्रीज येतच आहे, पण आता उद्या आणि परवा आम्हाला याचा फायनल आकडा कळेल साधारणतः, पण तरी 100-150-150च्या वर विद्यार्थी येण्याची आम्हाला खात्री आहे। हां, विदर्भातून उद्घाटनाला CMD जे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनाही म्हटलेलं आहे, पण त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे, येतो म्हणून म्हणाले आहे, परंतु आता त्यांच्या शिक्षणासाठी पैसा देऊ नाही शकत, त्यामुळे आम्ही काही करून घेत नाही। आम्ही सर्व निर्णय संस्थांकडून हा पैसा जमवतो, डोनेशनच्या माध्यमातून दानाच्या ठेवलेली चांगले बक्षीस आहे। मॅडम सांगतील, हर्षदा सांगतील। 29 तारखेला आहे बक्षीस समारंभ आणि त्यानिमित्ताने आम्ही 28 तारखेला एका अपंग व्यक्ती जे स्वतःच्या हिमतीवर ज्यांनी समाजात चांगलं काम केलं आहे किंवा नोकरी मिळवली आहे अशा याचा सत्कार पण आम्ही करत असतो एका अपंगाचा। दरवर्षीची आमची ही प्रथा आहे। यावर्षी दीपिका शुभम मालाकार आणि ती आमच्या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे, मूकबधिर आहे, माझी विद्यार्थिनी आहे आणि तिने तिच्या स्वगुणांवर नोकरी मिळवलेली, आज 2-3 महिने झाले नोकरी मिळवलेली आहे। चालतात आणि बिल्डिंग वगैरे तर काही पैसा नाही आहे,
बिल्डिंग तुम्हाला बांधायची तर सध्या ओन याच्यातून तुम्हाला. आता हे म्हणजे हे सर्व आमच्या समस्या आहेत. आमचे सांगायचं म्हटलं 1 तासाच्या वर तुम्हाला सांगता येईल की बिल्डिंग बांधणे, प्लॉट शोधणे हे केवढं कठीण काम आहे. पण हे आमच्या संस्था करतात आणि 35 वर्ष या संस्थेला झाले आमच्या विद्यालयाला. असेच आमच्या चिखलदरा, अमरावती, दर्यापूरला झालेल्या तिथे प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग बांधली आहे. ही आमची या राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था जवळजवळ 80 पोरं आहेत. 80 वसतिगृह म्हणजे रेसिडेन्शियल. सोनेगाव. हो, मी दिलीप धोटे, महासचिव. चारुदत्त राजदेरकर ट्रेझर, वर्षा ठाकरे सचिव, नंतर अरुण भाऊ कुलकर्णी यांचं हे सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे. उपाध्यक्ष आणि माननीय प्राचार्य हर्षदा पोफळी प्राचार्य. शिक्षक वर्ग, विशेष शिक्षक म्हणतात आमच्या, स्पेशल ट्रेन टीचर, सर्व स्टाफ नाही अप्रूव्ड गवर्नमेंट सैलरी मिलती है गवर्नमेंट का. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.